स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. ततः समस्त देवानां तेजो राशि समुद्भवां तां विलोक्य मुदं प्रापुरभरा महिषार्दिताः. म्हणजे या तेजोमय देवीला पाहून महिषासुरामुळे त्रासलेले देव आनंदित झाले. मग काय केलं या देवीनं? देवीचा जन्म झाल्यावर देवांनी तिला शस्त्रसज्ज केलं. शंकरानं तिला शूल दिला तर विष्णूनं चक्र, वरुणानं शंख दिला तर अग्नीनं शक्ती, वायूनं धनुष्य बाणांनी भरलेला भाता तर देवेंद्रानं वज्र दिलं, ब्रह्मदेवानं कमंडलू दिले. इतकंच नाही तर अलंकारांनीही सजवलं. आजी, काय तेजस्वी दिसत असेल ना देवी. पण मग ते अलंकार कोणते होते? अगं, प्रजापतीनं रुद्राक्षांची माला दिली. सूर्यदेवानं तिच्या शरीरावरील प्रत्येक केसांच्या छिद्रात किरण दिली. क्षीरसागरानं दैदिप्यमान चूडामणी, कुंडल, कंकण, वाकी, वेळा सर्व अलंकार दिले. सुंदर तोरड्या, कंठीहार, रत्नजडित अंगठ्या आणि कधीही जीर्ण न होणारी 2 वस्त्र दिली. विश्वकर्म्यानं अभेद्याचा परशु आणि चिलखत दिलं. हिमालयानं सिंह आणि कुबेरानं कधीही रिकामं न होणारं मद्याचं भांड दिलं. शेषानं नागहार दिला. सर्वांनीच तिचा सन्मान केला. मग युद्धाला सुरुवात झाली का ग? नाही, आता देवी सज्ज झाली होती. तेव्हा ती वारंवार अट्टहासयुक्त गर्जना करू लागली. तिच्या घनघोर आवाजानं सर्व आसमंत भरून गेले. पृथ्वी कंपित झाली आणि पर्वत डळमळू लागले. हे बघून देवशत्रू राक्षसही शस्त्रास्त्रासह युद्धाला सज्ज झाले. मला तर ऐकताना सुद्धा भीती वाटतेय. अशीच अवस्था सगळ्यांची झाली होती. महिषासूर तर या वार्तेनं खोळून उठला. इंद्रदेवानं देवीसमोर आवाहन केलं. देवी दुर्गे, तू महिषासुराला मारून मला माझं इंद्रपद मिळवून देशील? इंद्रदेवा, त्या आसुराला मी मारायचं आणि तू राज्य करायचंस हे मला मान्य नाही. तुम्ही यामध्ये काय कराल ते आधी सांगा. फक्त माझा गजर करायचा आणि फुलं उधळायची एवढ्यानं माझं समाधान होणार नाही. तुझं म्हणणं मला मान्य आहे देवी. या युद्धात आम्ही आमच्या शक्तीनिशी तुझ्या बरोबर राहू. आमचाही सहभाग तुझ्या बरोबर असेल याविषयी तू निश्चिंत राहा देवी. असं ऐकताच देवीनं प्रसन्न हास्य केलं आणि युद्धाचा पुकारा केला. अहंकारानं भरलेल्या महिषासुरानं देवीशी एका पुरुषानं लढण्यात कमीपणा आहे असं समजून आपल्या सेनापतीला म्हणजेच चिक्षुर आणि चामर यांना देवीशी लढण्यास पुढे पाठवलं. सचसिंहो महानादमुत्सृजन धुतकेसरः शरीरेभ्यो मरारीणामसूनिव विचिन्वती. म्हणजे देवीचा सिंह देखील भयंकर गर्जना करू लागला. जणू काही राक्षसांच्या शरीरातून निघणाऱ्या प्राणांचा तो शोध घेत फिरत होता. त्यावेळी चक्षुर क्रोधित झाला. तो संतापाने गरजला,
आता माझ्या संयमाचा कडेलोट झालाय. ज्याप्रमाणे पर्वत शिखरावर मेघ भयंकर वृष्टी करतो, त्याचप्रमाणे मी देवीवर बाणांचा वर्षाव करेन. चक्षुरा, तुझ्या समोर येण्याची मी वाटच बघत आहे. ये, तुझ्या सर्व बांधवांसह तू सामोरा ये. तस्य चित्वा ततो देवी लीलयैव शरोत्करान् जघान तुरगान् बाणैः यन्तारं चैव वाजिनाम्. म्हणजे देवीनं लीलया तो बाणांचा वर्षाव परतवून लावला आणि त्याचा सारथी घोडेही मारले आणि क्षणात त्या राक्षसाचे सगळे अवयव बाणाने विंधून टाकले. हते तस्मिन् महावीर्ये महिषस्य चमूपतौ आजगाम गजारूढः चामरस्त्रिदशार्दनः. अशा रीतीने महिषासुराचा सेनापती त्या युद्धात मारला गेला. तेव्हा चामर पुढे आला. तो गरजला, आता मी माझ्या शूल अस्त्राचा वापर करेन. यापुढे देवीचा निभाव लागणं शक्यच नाही. दैत्या, तुझं मरण तुझ्या समोर आहे. आता तुझ्या दुष्ट कृत्यातून त्रैलोक्याच्या मुक्तीची वेळ समीप आलेली आहे. तेव्हा सज्ज हो, सज्ज हो. अनायस्तानना देवी स्तूयमानासुरर्षिभिः मुमोचासुरदेहेषु शस्त्राण्यस्त्राणि चेश्वरी. याचा अर्थ त्यावेळी देवीच्या मुखावर कोणताही क्लेश किंवा कोप नव्हता. ती त्यावेळी देवऋषींकडून स्तवली जात होती. तिच्या चेहऱ्यावर स्तवनाचं विलक्षण असं तेज होतं. स्तवनाचं तेज, आणि तेही देवऋषी यांच्या स्तवनाचं. किती तेजस्वी दिसत असेल ना देवी. त्यावेळचं वर्णन ऐकण्यासारखं आहे. सोपी क्रुद्धो धुतसटो देव्या वाहन केसरी चचारासुर सैन्येषु वनेष्विव हुताशनः. देवीचं वाहन असणारा सिंह देखील क्रोधयुक्त झाला. त्याचे केस पिंजारले गेले होते. वनामध्ये वणवा जसा यथेच्छ संचार करतो त्याप्रमाणे तो सिंह राक्षस सैन्यामध्ये संचार करत होता. पण आजी, देवीला राक्षसांना मारण्यासाठी इतका वेळ का लागला? तिचं सैन्य कमी होतं का? असं नाही. उलट देवी रणांगणात युद्ध करत असताना जे सुस्कारे सोडत होती त्या सुस्कार्यातून तत्काळ देवीचे हजारो गण उत्पन्न होत होते. ते गण सर्व शस्त्रानिशी दैत्यांशी युद्ध करू लागले. देवी म्हणजे एक स्त्री इतका पराक्रम करते हे पाहून महिषासूर घाबरला का ग? का तो लढण्यासाठी पुढे आला? महिषासूर बलवानच होता, त्यामुळे त्याला भयाचा स्पर्शही झाला नाही. पण देवी मात्र दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत होती. कित्येक दैत्यांची मस्तकं तुटलेली असताना त्यांची नुसती धडक शस्त्र घेऊन देवीशी लढत होते. पण त्यांचे सगळे वार फोल जात होते. स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी.